त्यांच्यामध्ये ती ताकद नाही, त्यांच्यामध्ये ती धमक नाही. लाडक्या बहिणींच्या संदर्भातला एक महत्त्वाचा तपशील समोर येतोय। आता लाडक्या बहिणींच्या आंदोलनाच्या मागे राजकीय शक्ती आहेत हे उघड व्हायला लागलेलं आहे। नांदगाव खंडेश्वर मध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या। त्यांच्या या आंदोलनाच्या साठी ठाकरे गटाचे स्थानिक नेता प्रकाश मारोटकर आग्रही होते। प्रकाश मारोटकर यांनी या सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली। हप्ता न मिळाल्यानं लाडक्या बहिणींना पुढे करत हे सरकार विरोधी आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि ई-KYC पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं। या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला। 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूयात आणि ती आहे मुंबईतली। मुंबईमधल्या दक्षिण भागातल्या 12,000 इमारतींची तपासणी होणार आहे। म्हाडानं अर्थात